मुंबई पोलीस भरतीवर विचारला गेला सर्वात सोपा प्रश्न आहे बघा. प्रश्न काय म्हणतो, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती? मित्रांनो खूप सोपं आहे. काय करायचं मला सांगा, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 आहे, म्हणजे 3 व्यक्तीचे एकूण वय किती झाले? 7 त्रिक 180. म्हणून लिहायचं गुरुजी यांचं एकूण वय आम्हाला माहित आहे. एकूण वय बरोबर 7 त्रिक 180 झालं, एकूण वय झालं. आता वयाचं गुणोत्तर काय दिले आपल्याला? 2:3:4. 2:3:4. आता मित्रांनो प्रश्न त्यांनी आपल्याला असा विचारलाय, सर्वात तरुण म्हणजे कमी वय असणार, सर्वात वयस्कर या दोघांमधला आपल्याला फरक विचारलाय त्यांनी. ओके, आता काय करायचे बघा मला. 180 टोटल बेरीज आहे. एकूण गुणोत्तराचे भाग किती आहेत? 4 आणि 3 7 आणि 2 9, म्हणजे 9 भाग म्हणजे 180. 9 भाग म्हणजे 180. आता मला सांगा वयस्कर आणि तरुण भागामधला फरक कितीचा आहे? 4 मधून 2 काढले, 2 भागाचा फरक आहे. म्हणजे 9 भाग म्हणजे 180 तर 2 भाग म्हणजे किती? 9 भाग म्हणजे 180 तर 2 भाग म्हणजे किती? एकदम सोपे. 9 1 9, 9 2 18, 9 0 0, म्हणजे 1 भाग म्हणजे 20, 20 दुने 40, म्हणजे 2 भाग म्हणजे किती पाहिजे? 40. म्हणजे आपलं उत्तर पाहिजे दोघांमधला फरक ते 40, पर्याय क्रमांक